सोमवारी भगवान महादेवाची अशी पूजा करा की परिणाम दिसतील. तर काय अर्पण करावे, काय अर्पण करायला नाही पाहिजे, सोमवारी काय गोष्टी करायच्या, काय करायच्या नाहीत, या सर्वांबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्व डिवोशनल कॉन्टेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती माझ्या चॅनलद्वारे मिळून जाईल. आता बघा, दूध सगळेच अर्पण करतात, बेलपत्र सर्वच लोक वाहतात, परंतु काही वेगळ्या गोष्टी ज्या महादेवाला खूप प्रिय आहेत आणि त्या अर्पण केल्या पाहिजेत आणि ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत, त्याचे उपाय म्हणजे त्याचा फायदा काय आहे, ह्या काहीच गोष्टी कुणाला माहीत नाहीये. तर तेच मी आता तुम्हाला सांगतेय. तर सगळ्यात पहिलं साखर आणि पाणी. घरातील भांडण कमी करण्यासाठी साखर आणि पाणी तुम्हाला महादेवावरती व्हायचंय. तर कसं व्हायचंय, एका मुठीमध्ये साखर घ्यायची, ती साखर थोडीशी ओली करायची आणि ती महादेवाला असं पूर्ण लेपायची त्याच्या पिंडावरती आणि पूर्ण साखर लेपल्यावरून पाणी ओतायचं आहे. अशा पद्धतीने साखर आणि पाणी व्हायचे. म्हणजे साखर तुम्ही घेऊन गेलेला आहात आणि महादेवाच्या एका कोपऱ्यामध्ये अशी ठेवताय तुम्ही, ही नाही, असं नाही करायचं. ते तर सगळेच जण ठेवत असतात, पण तुम्हाला साखर आणि पाणी कसं अर्पण करायचं आहे तर मी आत्ताच सांगितलं आहे. पूर्ण लेपायचे तुम्हाला आणि नंतर त्यावरून पाणी अर्पण करायचे. आणि हे केल्यानं काय होतं तर ते पण मी सांगणार आहे. घरातील तुमच्या जर भांडण असतील, वाद असतील, सतत विवाद होत असतील, एकमेकांशी पटत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. हा खूप फायदेशीर उपाय आहे. आता नंबर 2, कच्चा तांदूळ. आणि तुम्हाला कच्चा तांदूळ म्हणजे आपण जो तांदूळ वापरतो तोच तांदूळ 21 दाणेच घ्यायचे आहेत. तांदूळ वाटीभर घेतले, डब्बाभर घेतले असं नाहीये, तर मोजून 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ महादेवाच्या लिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तर हे कशासाठी करायचंय, तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम तुम्ही करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळे येत आहेत, तुमचं एखादं कामच पूर्ण होत नाहीये, तुम्ही खूप प्रयत्न करतायत पण तरीही तुमचं ते काम होत नाहीये, तर हे काम होण्यासाठी तुमचा जो मार्ग आहे तो मोकळा होतो, त्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ महादेवावर अर्पण करायचे आहेत. तर तो उपाय नंबर 3, काळे तीळ. तर आता बघा, तीळ तुम्ही वाहतात तीळ बरेच लोक, परंतु ते पांढरे तीळ वाहतात. तर महादेवावरती काळे तीळ व्हायचे आहेत. आता बऱ्याच लोकांना हा उपाय माहिती असेल पण काहींना माहितीही नसेल. घरामध्ये अनेकांच्या नकारात्मकता असते, प्रत्येक गोष्टीत लोक निगेटिव्ह बोलत असतात. तर ही जी निगेटिव्हिटी आहे तर ती कमी करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ खूप महत्त्वाचे आहेत, खूप ते मदत करतात. त्यामुळे तुम्ही महादेवावरती काळे तीळ व्हायचे आहेत. एक मूठ भरून तुम्ही काळे तीळ महादेवावरती वाहू शकता. याच्याने खूप चांगला परिणाम होईल. जो व्यक्ती सतत निगेटिव्ह आहे, तुमच्या घरातला सतत नकारात्मकता त्याच्यामध्ये खूप भरलेली आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही काळे तीळ मूठभर देऊन त्याला जाऊन स्वतः वाहायला सांगू शकता. पण जो माणूस निगेटिव्ह आहे त्याच माणसाला हे तीळ वाहायला लावायचे आहेत. म्हणजे आता असं नाही की माझा मुलगा खूप निगेटिव्ह आहे आणि मी त्याची आई आहे आणि मी जाऊन काळे तीळ वाहते, असं जमणार नाही. तुमचा मुलगा जर नकारात्मकता असेल त्याच्यामध्ये खूप जास्त भरलेली, तर त्यालाच तुम्ही महादेवावरती काळे तीळ अर्पण करायला पाठवा. पुढचा नंबर, उसाचा रस. आता हा खूपच वेगळा असा उपाय आहे जो बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, त्यामुळे मी आज तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा उपाय तुम्हाला इतकं जास्त फळ देऊन जाणार आहे, तुम्ही विचार सुद्धा करणार नाहीत, इतका जास्त हा उपाय केल्याने तुम्हाला मदत होणार आहे. तर ताज्या उसाचा तुम्हाला रस घ्यायचा आहे आणि तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तर किती अर्पण करायचा आहे तर तुम्ही जो देवाचा तांब्या असतो तो तांब्या भरून रस अर्पण केला तरीही चालेल. तुम्हाला जितका शक्य आहे तितका रस तुम्ही अर्पण करा. तुमच्या जे काही आर्थिक समस्या आहेत त्या सुधारण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच करा आणि हा उपाय खूपच जास्त तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर पुढचा आहे मध. तर मध शिवलिंगावरती अर्पण करायचे. किती अर्पण करायचंय तर 1 चमचा, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता. तर 1 चमचा तर तुम्हाला करायचंच आहे. 1 चमचा मध घेऊन शिवलिंगावरती ते अर्पण करायचं आहे. यासाठी हे कशासाठी करायचं आहे तर तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी. आजकाल ही गोष्ट खूप महत्त्वाची झालेली आहे, कारण नात्यांमध्ये इतके तणाव झालेले आहेत आणि ते तणाव कमी करायचे असतील, नात्यांमध्ये तुम्हाला जर सुधारणा आणायची असेल तर तुम्हाला शिवलिंगावरती मध अर्पण करायला लागेल. हे अर्पण करताना मनात तुमची इच्छा नक्की बोला.
तर आता पुढचा पार्ट, आता मी तुम्हाला सांगितलं की काय अर्पण करायचंय, परंतु काय अर्पण करायचं नाहीये, तर त्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगतेय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक बघा. तर महादेवाला तुळशीची पाने अर्पण करायची नाहीयेत. लोकांना सवय असते बऱ्याच की जात जात बाहेर तुळशीचा कुंड असतो, लगेच तोडले तुळशीचे पानं घेऊन चालले, मी महादेवाला चालले म्हणायचं, तुळशीचे पानं तोडायची आणि तिथं नेऊन महादेवाला अर्पण करायचं. हे चुकीचं आहे. महादेवाला तुळशीचे पानं अर्पण करायचे नाहीत. केतकीचे फुलं जे असतात, आता बऱ्याच लोकांना माहिती नसतील पण काहींना माहितीही असतील, तर केतकीचे फुलं महादेवाला अर्पण करायचे टाळायचे आहेत. प्लास्टिकचे फुलं तर वापरूच नका आणि खूप जास्त दूध महादेवाला अर्पण करू नका. अर्पण करायचंय दूध, पण किती अर्पण करायचंय त्याची काहीतरी लिमिट असते. तर तांब्या जग जग भरून तुम्ही दूध अर्पण करताय, तर ही अशी चांगली गोष्ट नाहीये. इतकं दूध तुम्ही महादेवाला अर्पण करू नका. एक छोटं फुलपात्र भरून तुम्ही महादेवावरती दूध अर्पण केलं तरीही ते तितकंच तुम्हाला फळ देणार आहे. आणि सर्वात मोठी चूक, पूजा करताना मन दुसरीकडे असणे, हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. तुम्ही पूजा करताय ना, तुम्ही 5 मिनिटं पूजा करा, परंतु मन लावून शांततेने पूजा करा. आणि आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, खास उपाय. तर तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर सोमवारी हा उपाय तुम्ही नक्की करा. संध्याकाळी महादेवासमोर बसा, एक मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये तूप टाका आणि त्यात 2 लवंग ठेवा. दिवा लावा आणि 5 मिनिट शांत बसा. त्यावेळेस तुमची इच्छा जी आहे ती मनात बोला आणि इतकं देवासमोर बसून संध्याकाळी 108 वेळा तरी तुम्हाला तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही ओम नमः शिवायचा जप केला तर खूप चांगला आहे. तो दिवा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता, परंतु जर इतकं कोणाला शक्य नसेल तर तुम्ही महादेवासमोर तो दिवा लावायचा आहे, आता मी जो सांगितला आहे तो, आणि 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. हा खूप पॉवरफुल उपाय आहे. हा जो मी तुम्हाला दिवा लावायला सांगितला आहे, ह्या दिव्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला लावल्याशिवाय कळणार नाही. तर खरंच ज्यांना खूपच जास्त अडचणी आहेत त्या लोकांनी तो दिवा शांत होईपर्यंत ओम नमः शिवायचा जप तुम्ही करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी 108 वेळा केला तरीही चालेल. तर हा उपाय का पॉवरफुल आहे तर तुम्हाला सांगते. लवंग ही निगेटिव्ह एनर्जी कमी करते, तूप ही शुद्धता वाढवते आणि शांत बसल्याने फोकस वाढतो. तर हा उपाय 3 सोमवारी करा आणि तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगताल की तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडलेला आहे. मित्रांनो, सोमवार फक्त हा एक दिवस नाही तर तो एक संधी आहे स्वतःला शांत करण्याची आणि महादेवाशी स्वतःला जोडण्याची. तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला 3 सोमवार तुम्ही या गोष्टी केल्याच्या नंतर इतका चांगला फरक तुम्हाला जाणवेल की बस. जर माहिती आवडली असेल तर कमेंट करा हर हर महादेव. आणि ज्यांना कुणाला या सर्व गोष्टींची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.